कोणतं रूप आहे? हा सांगेल का कोणतं रूप आहे? हा बाबा हो बाबा कोणतं रूप आहे? हिच्या जोडला कोण म्हटलंय? गाडा हल करी लागे मरी आई तुझा गाडा हल करी लागे गाडा हल करी लागे गावडे तुझा गाडा हल करी लागे गावडे तुझा गाडा हल करी लागे मरी आई तुझा गाडा हल करी लागे गाडा हल करी लागे गावडे तुझा गाडा हल करी लागे गाडा हल करी लागे मरी आई तुझा गाडा हल करी लागे गाडा हल करी लागे चला आनंदाने यायचं. झाडाला तकलीफ झाली नाही पाहिजे. पुढचा सांभाळ कराल का? मला या बाबा सोडून या गावडा परिवाराला ही जी मूर्ती आहे ही कसली कोणाला माहितीये का? त्यावर पाय पडायला येतं का? याला काय बोलतात माहितीये कोणाला? हिचा गाडा कोण ओढतो? आखाडाच्या महिन्यामध्ये माझ्या मरी आईचा गाडा चाला कुणीकडे. आखाड्या महिन्यात मरीचा गाडा निघाला कुणीकडे. पुढे चाडाळाचा मरण चाली पुढं पुढे चाडाळाचा मरण चाली पुढं पुढे चाली पुढं. जोडीदार कोण आहे तिचा? एक जोडीदार कोण आहे गावदेवीचा? गावदेव. आणि दुसरा म्हणजेच कोण? नाही पण जो मरी यायचा आहे ना त्याला कोण जोडीदार? मग मला सांगा हा कोणती मूर्ती आहे? बाबा सोडून कोणाला माहितीये का? बाबा सोडून कोणाला माहितीये का? मग तुमच्या देवळात अशीच बसवले का? कोणी नाही माहिती ना? बाबा काय बोलता तुम्ही हिला? गावदेवी. तिच्या जोडला कोण बसलाय? तिच्या जोडला गावदेव बसलाय. हिला शोधून कोणी आणली? गावदेवाने. मग मरी आईच्या गाडा कोण ओढतोय? मसोबा ओढतोय का? मग या गावदेवाच्या बाजूला मसोबा बसलाय का? हा हा भाऊ दे तिचं गाणी एकदा. माझ्या मरी आईचा गाडा चला कुणीकडे. पुढे चाडाळाचं पडण चाली पुढं पुढे चाडाळाचं पडण चाली पुढं चांदळाचं पडण चाली पुढे चांदळाचं पडण चाली पुढं. चला द्याचा आमचा आहे. मग आता या झाडाने केलेल्या चुका मोकळ्या करून द्यायच्या, अडी अडचण द्यायच्या नाही. आनंदाने आले तर तिच्यासोबत बसलेत ना. देव इकडून तिकडे का ओळखते ते सांगू का? आपण तुमच्या देवाचं टाक जास्त बनवले नाही. कारण आपलं किती देव त्याच्यामध्ये कोणाला माहित नसतं. तुम्हाला नाव माहित आहेत का त्यांची? बाबा सांगायची पण नाही सध्या. याने आणलं का नाही गावदेवाने? गावदेवीचा जोडीदार तो तिने त्याने आणलं. मग त्याला तुम्ही मान काय देता? हिला हे जो थापा जुना पिढीचा असेल मग मी त्यासाठी गोंधळ आपण घातलाय. मग वाघ्या पण तिचाच, गावदेव तिचाच आणि व्याताल तिचाच, मसोबा तिचाच. मग तिला मानपान का देता आपल्या देवारात बसले तर? हा
मग ती बसले ना देवारी, तुमची मालकीनी ती का सांगा, कारण तिच्या जोडला बसला हा. आता तुमची जर कुलदेवी तुम्हाला विचारली, सांगू शकता का हो? ही तुमची कुलदेवी आहे, ही तुमची गावदेवी आहे, आणि कुठे मी ती सांगेल लिवा दादा, हिला मानपान काय लागतं ते पण मी सांगेल. मग झाड जे चूक करतंय ती करून घ्यायची का परत? झाडासोबत राहायचं का नाही राहायचं? मग झाडाला चांगली बुद्धी देणार का? आणि जी बसले जोडीदारी, जी बसल्या तिचा जोडीदार बसलाय तू, मग त्याच पूर्ण रस्त मोकळं करून देणार, कुलाचं देणार, झाडाचं देणार? बोला, देणार का मोकळं करून? हा, हे भंडारा घ्यायचं, वचन द्यायचं आम्हाला, इथं द्यायचं, जे गळतीचं म्हणलं तिथं द्यायचं. पूर्ण झाडाचं रक्षण आणि कुलाचं रक्षण करून देणार. देशील? घे मग भंडारा दे पूर्ण मोकळ्या मनाने. मी हे ठेवले ना आधीच, याचं कारण आहे ते, मला वाटलं होतं काहीतरी आहे. आरती करायला नाही, एक सुवासिनी आहे कोणतरी. खंडवराया आले तर देवाऱ्या तुमचं कोणतं रूप आहे तिथे दाखवाल का? देवाऱ्यात जाऊन दाखवणार का? एक आरती करा, यांना पण आपण तशीच करू आता. त्या हिरव्याने त्याची ओळख बरोबर दिली, हिरवाच आहे ना तुमचा, त्या झाडांबरोबर दिली, यांची पण आपण ओळख घेऊ ना, देवीची पण घेऊ आता. यांना फक्त आरती करा. देणार का जाऊन तिथं ओळख? तुमचं स्थान कोणतं? इथं बसताना खंडरूपाधी, तिथं बसताना कोणतं रुपये दाखवणार का? देवाला खुल्ला सोडा, आधीच मी सांगलोय. चला मागे जा, बसा दादा, जा मागे, ताई जा तुम्ही मागे जा, चला जा मागे. या खंडोबाचं ज्यावेळी तुम्ही ओळख दिली तर तुमचं रस्तं मोकळं करून देणार. जाऊन देवाऱ्यात कोणत्या याच्यावर बसले तुम्ही दाखवायचं. घ्या हो, बोला. शिवशंभूचा अवतार माझा मार्कट मल्हार मल्हार. शिवशंभूचा अवतार माझं मंडप मल्हार मल्हार. घ्या बाबा, फक्त काय बोलायचं नाही. घ्या भैरवनाथ आहे काशीचा, दगडो वाजविला नादाचा. भैरवनाथ आहे काशीचा, दगडो वाजविला नादाचा. भैरवनाथ आहे काशीचा, दगडो वाजविला नादाचा. भैरवनाथ आहे काशीचा. आणि येत असं तर घेऊनच या. आता तसंही देवाला बसवायचे आपल्याला, नवीन देव बनवलाय ना. बोला मग मी ती ओळख सांगतो काय ती. बरोबर देतात का? घेऊन या. घ्या गाणं. आले आले भैरवनाथ, आले आले भैरवनाथ, आले आले भैरवनाथ, आले आले
घेऊन यायला सांगा जे असेल ते ये वाजत गाजत येईल बरोबर हे बोल आले आले भैरवनाथ आले आले भैरवनाथ सैली शिंगी घेऊन हातात घेऊन आता सैली शिंगी गावडा परिवार त्या माझ्या देवा याची ओळख कोणाकोणाला आहे का उभं राहा कोणी असे बाबा सोडून मग गोंधळ का करता एवढ्या दिवशी का पूजा करता हे देवस्थान कोणते माहितीये का नाही ना माहिती झालं पाहिजे का नाही बाबा मी गाणी घेतलोय कोणतं गाणी घ्या आखाड महिन्यात मरीचा गाडा गाडा ओ भैरवनाथ आहे काशीचा डवर वाजविना भैरवनाथ आहे काशीचा डवर वाजविना गावडा परिवार हे झाड का इकडे होतं त्याचं कारण सांगतोय याची तुम्हाला ओळख आहे का ही मूर्ती कसली आहे तुम्ही हात लावायला पण घाबरत होते ना मी मस्त त्याची मलमत केली मला माहित होतं काय ते पण मस्त शेंदू लावला ना बाबा मस्त त्याला मी गडप्पा दिलं सगळा बसा दिलं बरोबर आहे याच्या आधी ते माती होतं मग बाबांना माहित द्या बाबा तुमचं म्हातारे याला काय बोलायचं हा बैरी बहिरी ना बहिरी देव ना मग गाणी कोणतं घेतलं होतं भैरवनाथ घे ना मग गाणं मग बरोबर ओळख केली का नाही केली ओळख बहिरीची गाणं कोणतं घेतलं? काशीचा रे हात हो. जाताना आपण कोणतं गाणं घेतलं भैरवनाथाचं मार्तंड भैरव भैरव बहिरी एकच ना बरोबर ना मग झाड खेळत खेळत गेलं ही मूर्ती इथं होती का नव्हती भैरी तीच भैरव तोच बरोबर आहे गाणं कोणतं काय सांगलं होतं मग खंडवरूपी जी मूर्ती आणली भैरीची आणली म्हणजे काय भैरवाची आणली म्हणजे भैरवनाथाची कोणत्या काल भैरव मार्तंड भैरव बरोबर आहे तुम्ही काय बोलता याला पिढून पिढी कोणाला माहित होतं का याला काय बोलतात ते गावडा परिवार माहित होतं काय बोलतात नाही बाबा काय बोलतात याला भैरी देव मग गाणी घ्या ना बरोबर ओळखला नाही ओळखला मग चला. सांगतोय जेव्हा तुम्ही खंडोबाचं रूप घेतलं ते फिरत होतं इकडे तिकडे बरोबर आहे पण तुमच्या गावडा परिवारामध्ये कोणत्या रूपात बसलंय ते भैरव भैरी किंवा भैरव या रूपाने बसले ना जेव्हा आपण पाठवलं तेव्हा कोणतं गाणं घेतलं होतं त्याच घेतलं होतं कारण त्याला या रूपामध्ये नाही तर त्याला त्या रूपामध्ये होता तो कोणत्या भैरव रूपामध्ये म्हणून गाणी कोणतं घेतलं तेच गाणी घ्या नात सोनार सिद्ध माझा होकाळ भैरव उभा राजा नात सोनार सिद्ध माझा होकाळ भैरव उभा राजा नात सोनार सिद्ध नाता रे काळ भैरव उभा राजा नात सोनार सिद्ध माझा होकाळ भैरव उभा राजा नात सोनार सिद्ध माझा होकाळ भैरव उभा राजा नात सोनार सिद्ध नाता रे काळ भैरव उभा राजा नात सोनार सिद्ध माझा रे काळ भैरव उभा राजा काळ भैरव उभा राजा काळ भैरव उभा राजा भैरव उभा राजा काळ भैरव उभा राजा काळ भैरव उभा राजा काळ भैरव उभा राजा भैरव उभा राजा मग हा भैरव वाचला याची भूत पण आहेत का त्याच्या बाजूला हा हा नाही 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 हा जो भैरव वाचलाय याची भूत पण आहेत का देवारी हा हा आहेत का फक्त काय म्हणजे उतरताना खंडोवर रूपाने आला पण आपल्या देवारी कोणत्या रूपाने आहे कोणत्या रूपाने आपल्या देवारी
भैरव भैरी रूपाने ना, म्हणजे काल भैरी किंवा भैरवनाथ या रूपाने ना. मग मला सांगा, तुम्ही कुत्री पालता का घरात? जगतात का? हा, कुत्री पालतात घरात, जगतात का? हा, किती लोकांची जगत नाही. कोणत्यात करा बघा, का नाही सांगतो ना कारण. त्याच कारण तुमचा बसलेला हा, त्याच जोडीला वाहन कोण आहे? तो कशावर आहे? येईल का गाणी त्याच? नाही तर सांगतो मी तसंच, गाणी येईल का? हा, तर भैरी म्हणा की भैरव म्हणा, हा त्याचं वाहन जे कोण आहे? स्वान आहे. स्वान वाहनातले आता हा भैरव देव बसलाय. तुम्ही याला मानपण काय देता? तुम्हाला तर काही माहीत नव्हतं. बाबा तरी तेवढं सांभाळून ठेवलंय, मला तर तुम्हालाच माहिती अक्कल. मग हा भैरव बसलाय. चला स्थानावर चला, घ्या भांडारा. बरं, हे घ्या. जेवण बनवायचं. बाबा मला एक सांगा, आपण जागरण गोंधळ घेतलाय बरोबर आहे. मग या जागरण गोंधळ आता याची ओळख आपण तर केली, याची ओळख केली, त्याला आपण काय मानपान द्यायचं? म्हातारा काय द्यायचं? माहिती झालं पाहिजे का नाही आपल्याला. पण मला एक सांगा, तुमचं याच्या आधी वारत अंगात भरायचं का? आधी तुमचं अंग भरायचं का? हा, खरं सांगायचं. मग बसा इथे जरा 2 मिनिटं, सांगतो मी सांगतो ना. घ्या देवाचं एक गाणं बघू आपण. त्यांना बसवा खाली. हा, घ्या. भैरवनाथ काशीचा बाई काशीचा जावय झाला शेषाचा. 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 हे जावय झाला शेषाचा. जावय झाला शेषाचा. हे जावय झाला शेषाचा. काशीचा बाई काशीचा जावं झाला शेषाचा. भैरवनाथ काशीचा बाई काशीचा जावं झाला शेषाचा. भैरवनाथ काशीचा बाई काशीचा जावं झाला शेषाचा. भैरवनाथ काशीचा बाई काशीचा जावं झाला शेषाचा. हो, रुसून का बसलं देव? घ्या गाणं. रुसला सगळा देवा माझ्या भैरी नातारे. रुसल सगळा देवा भैरी नातारे. रुसला सगळा देवा माझ्या भैरी नातारे. रुसला सगळा देवा माझ्या भैरी नातारे. हे रुसू नको रे देवा माझ्या भैरी नातारे. 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 भैरवनाथ ये रे लवकर ये रे लवकर खेळता विकत ये. भैरवनाथ ये रे लवकर ये रे लवकर खेळता विकत ये. देवा तुला मी कसं ओळखावं? देवा तुला कसं ओळखावं? बरोबर कसं ओळखावं? कसं ओळखावं? देवाला कसं ओळखावं? हे कसं ओळखावं? बरोबर कसं ओळखावं? कसं ओळखावं? बरोबर कसं ओळखावं? घेतो भैरवाचे नाव मागे पुढे बसावा. भैरवाचे नाव मागे पुढे
याला मान देता का तुम्ही याला बसवलाय का काय नाव बोलले काय नाव बोलले ते प्यायचं का त्याला भरपूर वर्षापूर्वी बसवलं का जागेवर हा घ्या का नाही 4 पिढ्यांचं आहे किती 4 ये रे माझ्या भैरवनाथ ये रे माझ्या भैरवनाथ ये रे माझ्या भैरवनाथ ये रे माझ्या भैरवनाथ ये अरे ये रे माझ्या भैरवनाथ 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 ये अगं सतनी बहिणी आठवा गाणा सतनी बहिणी आठवा गाणा गाणं गेलो या गुफळामध्ये गौरी नाचत सतनी बहिणी आठवा गाणा गाणं गेलो या गुफळामध्ये गौरी नाचत सतनी बहिणी आठवा गाणा गाणं गेलो या गुफळामध्ये गौरी नाचत सतनी बहिणी आठवा गाणा गाणं गेलो या गुफळामध्ये गौरी नाचत सतनी बहिणी आठवा गाणा गाणं गेलो या गुफळामध्ये गौरी नाचत सतनी बहिणी आठवा गाणा गाणं गेलो या गुफळामध्ये गौरी नाचत सतनी बहिणी आठवा गाणा गाणं गेलो या गुफळामध्ये गौरी नाचत सतनी बहिणी आठवा गाणा गाणं गेलो या गुफळामध्ये गौरी नाचत सिगरेट लेना पड़ता है देवता बसा घे हिरव्याला भयाला लाला माझ्या कोकणात हिरवा देव गो भयाला लाला माझ्या कोकणात हिरवा देव गो भयाला लाला माझ्या कोकणात हिरवा देव ग भयाला लाला माझ्या कोकणात हिरवा देव ग भयाला लाला माझ्या कोकणात हिरवा देव गो भयाला लाला माझ्या कोकणात हिरवा देव गो भयाला लाला माझ्या कोकणात हिरवा देव ग भयाला लाला माझ्या कोकणात हिरवा देव ग आई पाय मोड जेवण पाय झालं तू सांग माझी
घेऊन आला 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 माझ्या कोकणातला हिरवा देवा ग हे आला 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 माझ्या कोकणातला हिरवा देवा ग हे आला 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 माझ्या कोकणातला हिरवा देवा ग हे आला 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 माझ्या कोकणातला हिरवा देवा ग हे आला 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 माझ्या कोकणातला हिरवा देवा ग हे आला 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 माझ्या कोकणातला हिरवा देवा ग कोकणातला हिरवा देव ग बयाला आला माझ्या कोकणातला हिरवा देव ग हिरवा देव ग हिरवा देव ग थांबा आधी आम्हाला प्रजेला विचारतोय परिवार कोणतं गावंडा ही मूर्ती कसली आहे बाबा सोडून कोणाला माहिती आहे का बाबा तुम्ही सेवा करायची का फक्त तुम्ही गेल्यानंतर यांना माहित नसलं मग समजा तो पण बाबा आहेत नाही 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 पण याची ओळख दिली पाहिजे का नाही यांना आज तुम्हालाच माहिती आहे तुम्ही करते येड्या भक्तीने बरोबर आहे तुमचं पण अंग भरलं होतं किती वर्षापूर्वी माहितीये का तुम्हाला जागा करायचा तो हा देवारात झाला होता का तुमचा पेटला होता का देवारात काही दिवा लागून काय पेटला होता का नाही तुमच्या बघण्यात आहे का नाही तर मग सोडून द्यायचा विषय मी सांगेल कधी मग हे द्या देवा इकडं तुम्ही बोलायचं ना आधी आम्हाला ओळख घेऊ दे यांची गावंडे परिवार ही मूर्ती कसली आहे तुम्हाला माहित आहे का तुम्ही सोडून माहित आहे का तुम्हाला कोणाकोणा माहिती आहे 1 2 3 4 बाकी तुम्हाला माहिती झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे मला सांगा कोणाकोणाला माहिती आहे उभं राहा इकडे या इकडे बाबांना सर्व माहिती असेल बाबा सगळं कसं काय आता सगळ्यांना माहित झालं पाहिजे का नको बाबा तुम्ही सेवा किती कराल सगळ्यांनी सेवा केली पाहिजे का नाही कशी सेवा कराल तर ओळख होईल तर सेवा करणार ना ओळखच नसेल तर सेवा कराल का तुम्ही मग तुम्हाला जर माहिती आहे तर सांगा हे कोण आहे काय मग याने आणलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे पण बसा खाली आता मी विचारतो फक्त हिरवा माहिती आहे मग आता मला सांगा बाबा हा तुमचा हिरवा देव आहे हा कुठं बसलाय तुमच्या देवाऱ्यात बरोबर आहे पण हा देवाऱ्याच्या आता कुठं बसला होता बरोबर आहे मग तो कुठं पाहिजे पण हा कुठून आला जर तुमची गोत काढली कुल काढलं तर हा तुमचा कुठून आला त्यांनी ओळख दिली पण हा कुठून आलाय याला काय लागतं तुम्ही सांगू शकता का महाराज ओळख झाली पाहिजे का नाही याची पण त्याची पण देवाई बरोबर आणलं बाबा याला काय लागतं सांगाल का तुम्ही काय देता मग दोन ते कोणाला देता याला देता का अजून बोलायचा हा देव कुठं बसलाय तुमचं माहितीये का तुम्हाला माहितीये मग माहिती झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे बरोबर मग ही कोणी गाव पांढरी म्हणजे तिला काय बोलतात
गावदेवी हा तिचा जोडीदार भैरव होता ना तुम्ही, हा तिचा हिरवा. आपण कुठे ठेवलं होतं? आतमध्ये. बाहेर काय आणलं होतं? मला बघायचं होतं देवान बोलू इथं घाटावर कुठे बसलंय का? देव इथं शोधत तिथं शोधत तिथं. तो बोलतो आम्ही जर तिकडे बसलोय तर तो फिरत होता ना सर्व. मग देवा आम्ही जी येडी भक्ती करतोय तुम्हाला मान्य आहे का? या कुलाचा, या घराचा आणि या बालकाचा सांभाळ कराल का? कराल का? मग आता मला सांगा, तुमची माणसं जालतात का गाडतात? बरोबर. मी पिरांचं यांना बोललो ना, पीर काय बोललो? दर्ग्यामध्ये कुठे गेले होते का? दर्गा म्हणजे तुमची जी माणसं जालतात गाडतात ती कोणत्या बाजूला आहेत? कुठे काढल्या जुनी माणसं? तिथं सावरीचं झाड आहेत का? जुनी माणसं कुठे काढल्यात? मी जेव्हा यांना बोलो पीरांचं काहीतरी अडचण येते बोलो ना आधी. पीर म्हणजे तुमची लोक जी समाधी करतात त्याच्यातला बसलेला जो म्हातारा जुना भगत होता त्याला तिथेच काढलंय का? हा बरोबर का? येऊन कुठे बसला तो? देवालाच बसला. बरोबर आहे. म्हणजे तो पीर बाबा रूपानेच बसला. मग त्याला टावेल टोपी देता का काय देता? गोंधळ घातला असता, देव नाचला असता, आपण निघून गेलो असतो. अर्ध्या लोकांनी याची गवस नाही, याची गवस नाही ना त्याची गवस नाही आहे का? नाही. बाबा झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? जर तुम्हाला माहित नाही तर मला कशाला बोलवलंय? त्यासाठी बोलवलं का नाही? मग गोली कोणी करू द्यायला पाहिजे? नाही झाडांना करता आली नाही, तुम्हाला करता आली तर कोणी? मला जर पुढचं ज्ञान आहे म्हणजे मलाच दिली पाहिजे. मग ते लिहिलंय का नाही आपण, त्याच्यावर मी पुढचं तुम्हाला सांगेल. बोला आनंदाने स्थानावर येता का? बंडावते महाराज चला स्थानावर या. काल माहिती का दादा